अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात यावलमध्ये विराट एल्गार मोर्चा. यावल प्रतिनिधी फिरोज तडवी. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध तसेच आरक्षणाचे संरक्षण आणि भारतीय संविधानातील मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हे कौलिविधान्य महाविद्यालय पासून सुरुवात करण्यात आली. यावल शहरात समाज बांधवांच्या वतीने विराट एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात यावल तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण वाचवा, संविधान वाचवा, अनुसूचित जातीचे आरक्षण अबाधित ठेवा आणि सामाजिक न्यायाचा विजय असो अशा घोषणांनी यावल शहराचा परिसर दुमदुमून गेला. हातात फलक, बॅनर आणि संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश घेऊन समाज बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदविला. या मोर्चाचा मुख्य उद्देश अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये करण्यात येणाऱ्या वर्गीकरणाला विरोध दर्शवणे, आरक्षणाचे घटनात्मक संरक्षण कायम ठेवण्याची मागणी करणारे तसेच सामाजिक न्यायाची भूमिका ठामपणे मांडणे हा होता. आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेताना संबंधित समाजाच्या हिताचा आणि सामाजिक न्यायाचा विचार करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चा शांततेत पार पाडावा यासाठी आयोजकांनी समाज बांधवांना सहकार्याचे आवाहन केले. मुख्य रस्ता असताना रहदारीस कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केले. या विराट मोर्चामुळे यावल शहरात आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाची एकजूट आणि नाराजी ठळकपणे दिसून आली. आता या मागण्यांबाबत शासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागण्यांचे निवेदन यावल तहसीलदार यांना देण्यात आले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI मोहिनुद्दीन सय्यद व गोपनीयतेचे अनिल साळुके, पुरुषोत्तम पाटील पोलीस हवालदार तसेच होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त राखल्याने कुठलेही अनुचित प्रकार घडला नाही. यावल येथून फिरोज तडवी यांची रिपोर्ट.